खरं तर 12वी नंतर लो फीजमध्ये लवकरात लवकर करिअर सेट करायचं असेल तर याचसाठी मुलं जास्त करून इंजिनिअरिंगकडे निवडतात. कारण का नीटमधली कॉम्पिटिशन असेल, त्यानंतर जी इनटेक कपॅसिटी आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करता मॅक्सिमम जी मुलं आहेत ती इंजिनिअरिंग फील्ड चूज करतात. आता एक तर आपण विचार करतो काय, 11वी 12वीमध्ये 2 वर्ष मुलं CET JEE या 2 एक्झामचा अभ्यास केलेला असतो. त्याच्यानंतर पुन्हा 4 वर्षाची इंजिनिअरिंग आणि त्यानंतर आपल्याला एक व्यवस्थित नोकरी मिळेल आणि त्यानंतर लाईफ सेट. हीच जनरल मेंटॅलिटी असते पेरेंट्सची आणि मुलांची सोबत, आणि घडतं सुद्धा तसंच. काही केसेसमध्ये वेगळं असतं. आता तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे की इंजिनिअरिंग मुलं यासाठी करतात की एक चांगलं आपलं करिअर सेट व्हावं, लवकरात लवकर हातामध्ये नोकरी मिळावी यासाठी. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंटमध्ये बघाल तर 11वी 12वी 2 वर्ष जर तुम्ही कोचिंग लावली असेल, त्या कोचिंगचा खर्च असेल. त्याच्यानंतर ज्यावेळी तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतात तर ॲव्हरेज एका विद्यार्थ्याचे नाही म्हटले तरी गर्ल्स स्टुडंटला आता गेल्या वर्षीपासून पूर्ण फीज माफ आहे, परंतु बॉईजसाठी नाही म्हटले तरी वर्षाचे 80,000 ते 1 लाख रुपये प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजची फीज तुम्हाला भरावी लागते जर तुमची कॅटेगरी कोणती नसेल तर. त्याच्यानंतर पुण्यासारख्या किंवा मुंबईसारख्या मोठमोठ्या शहरांच्या ठिकाणी राहणे, खाणे, हॉस्टेल्स या सगळ्यांचा खर्च नाही म्हटला तरी तो एक 70,000 ते 80,000 रुपये. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इतर खर्च वगैरे, म्हणजे अप्रॉक्सिमेटली जर इंजिनिअरिंगची 4 वर्षाची जर फीज आपली आणि इतर खर्च जर कॅल्क्युलेट केला तर अराउंड तो 8 लाख रुपये इतका खर्च होतो. ठीक आहे. आता 8 लाख रुपये आपण या इंजिनिअरिंगच्या डिग्रीसाठी खर्च केलेत, मग ॲटलिस्ट काहीतरी चांगली नोकरी मिळावी याच उद्देशाने आपण 4 वर्ष व्यवस्थित इंजिनिअरिंगमध्ये अभ्यास पण करतो. परंतु महाराष्ट्रातल्या काही कॉलेजेसमध्ये सोडले तर बाकी कॉलेजेसची प्लेसमेंटची जी रियालिटी आहे ती व्यवस्थित नाही आहे. कारण का, इतके 8 लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करता, 4 वर्ष आयुष्याची इन्व्हेस्ट करता, त्याच्यानंतर जर तुमच्या हातामध्ये 20 आणि 25,000ची नोकरी येत असेल तर ते 8 लाखाचं जर कर्ज वगैरे, एज्युकेशन लोन वगैरे जर तुम्ही घेतलं असेल तर ते फेडण्यातच तुमची काही वर्ष निघून जातील. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की आजकाल गावोगावी म्हणावी तितकी इंजिनिअरिंग कॉलेजेस निघालेत. एकट्या पुण्यामध्ये जर बघाल, आता लास्ट 5 इयर्सपासून ही काउन्सिलिंग वगैरे करतोय, जर कॉलेजेसमध्ये ॲडमिशन देताना सांगतात की आमच्या इथं 100% प्लेसमेंट आहे, परंतु ज्यावेळी तुम्ही 4th इयरला जाता किंवा 4थ्या वर्षी इंजिनिअरिंगच्या जाता त्यावेळी समजतं आपल्या कॉलेजमध्ये येणाऱ्या कंपनीजपेक्षा इंटर्नशिप केलेली बरी. म्हणजे मोस्ट ऑफ दी मुलांना हेच सांगितलं असतं की तुम्ही डायरेक्टली इंटर्नशिपसाठी अप्लाय करा आणि तिथूनच तुमचं तुम्ही बघून घ्या. म्हणजे कॉलेज आपले हात झटकतं आणि बाजूला होतं आणि ॲट द एंड राहता फक्त तुम्ही आणि तुमच्या हातात येणारी ती डिग्री. ठीक आहे बाळांनो, हे यासाठी सांगतोय कारण का तुम्हाला घाबरं व्हायचं नाही आहे. एकट्या पुण्यामध्ये बघाल तर अराउंड 30+ कॉलेजेस आहेत. ठीक आहे. मग एवढ्या कॉलेजेस आहेत, तेवढ्या प्रमाणात कंपनीज पुण्यामधल्या प्रत्येक कॉलेजमध्ये व्हिजिट करतात का? नाही. मोजून हाताच्या बोटांवरती मोजण्या इतक्या कंपनीज आहेत. प्रत्येक कॉलेजने गेल्या 2 वर्षांपासून इनटेक वाढवलेत. ज्या कम्प्युटर सायन्स ब्रँचचा इनटेक पहिल्यांदा 60 किंवा 120 होता, त्याच कॉलेजमध्ये इनटेक जो आहे 240+ झाले. ब्रँचेस वेगवेगळ्या वाढवलेत. CS आणि IT 2 वर्षांपूर्वी याच 2 ब्रँचेस होत्या. आता CS विथ AI असेल, CS विथ मशीन लर्निंग असेल, डेटा सायन्स असेल, IoT असेल, ब्लॉकचेन असेल, कित्येक ब्रँचेस नवीन वाढवले. म्हणजे विचार करा कॉम्पिटिशन किती आहे. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की बाळांनो, तुम्हाला त्या 80% कॉलेजेसमध्ये जायचं आहे ज्यांच्यामधले प्लेसमेंट रेकॉर्ड फक्त दाखवण्यापुरते 100% आहेत का. अशा 20% कॉलेजमध्ये जायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला डिग्रीसोबत 4 वर्षानंतर एक चांगली नोकरी प्लेसमेंटची ऑफरसुद्धा हातात येईल. कारण का ही यासाठी सांगतोय, आजचा जो व्हिडिओ आहे तो मॅथ्समध्ये 80+ मार्क्स कसे स्कोअर करायचे याबद्दल आहेत, परंतु तुम्हाला जाणीव करून देतोय की उरलेले जे 15 ते 18 दिवस आहेत, भलेही तुम्ही मागे काहीही करा, परंतु ॲटलिस्ट हे 15 ते 18 दिवस आहेत झोकून देऊन बाळांनो अभ्यास करा. एक चांगला डिसेंटचा 90+ जरी स्कोअर केलेत ना तरी सुद्धा ॲटलिस्ट ठीकठाक कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन होईल. कारण का, ज्यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुलं पुण्यामध्ये येत असतात त्याच्यावेळी बाळांनो तुम्ही इतक्या लांबून पुण्यामध्ये शिकायला येता, त्यावेळी तुमच्या हातामध्ये ॲटलिस्ट थोडं तरी चांगलं कॉलेज आणि ब्रँच असणं गरजेचं आहे. हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. त्यामुळे अभ्यासाला व्यवस्थित लागा. मला माहीत आहे की यावर्षी तुम्हाला सगळ्यांना चांगलंच पर्सेंटाईल मिळणार आहे आणि कॉलेजसुद्धा सगळ्यांना चांगलीच मिळतात. त्यामुळे घाबरून जायचं नाही.
फक्त मॅटर काय करते, पुढचे 15 ते 20 दिवस तुम्ही केलेली मेहनत आणि तीच तुम्हाला करायची आहे. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. खरं तर आजचा जो व्हिडिओ बनवतोय ना, मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. कारण का मॅथमॅटिक्समध्ये 80+ तुम्ही कसे स्कोर करू शकता याच्यासाठी एक बेस्ट स्ट्रॅटेजी पुढच्या 15 दिवसांसाठी देणार आहे, जी तुम्ही नक्की फॉलो करायची आहे. आणि व्हिडिओच्या एंडिंगला सगळ्यात महत्त्वाच्या आजच्या व्हिडिओची एक बोनस टिप देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जो आहे ना, तो नक्की एंडिंगपर्यंत बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. मॅथ्समध्ये जर 80+ तुम्हाला स्कोर करायचं असेल तर पुढच्या 15 ते 18 दिवसांचं प्लॅनिंग काय असणार आहे त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. मी काय केलंय तर 15 ते 18 दिवस आहेत ना, ज्या मुलांचा मॅथ्सचा 80%हून जास्त सिलेबस कव्हर झालाय त्यांनी डायरेक्टली आता मॉक टेस्ट आणि रिव्हिजन या गोष्टींवरती फोकस करायचं आहे. ठीक आहे, मॅथमॅटिक्ससाठी स्पेशली. त्याच्यानंतर ज्या मुलांचा सिलेबस अजून बाकी आहे, म्हणजे पार्ट 2चे काही चॅप्टर्स वगैरे बाकी आहेत, अशा मुलांनी काय करा तर पहिल्या 8 ते 10 दिवसामध्ये येणाऱ्या जेवढा शक्य असेल तेवढा सिलेबस लवकरात लवकर कव्हर करा आणि उरलेली जी वेळ आहेत 5 ते 10 दिवस याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मॉक टेस्ट द्यायला स्टार्ट करा. त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की पुढच्या 15 ते 18 दिवसांमध्ये तुमचा मॅथमॅटिक्सचा 80%हून जास्त सिलेबस कव्हर झाला पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही कमीत कमी 10+ मॉक टेस्ट अटेम्प्ट केल्याच पाहिजेत, कारण का मॅथमॅटिक्सला मॉक टेस्ट आणि प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही. ठीक आहे, आता स्टेप नंबर 1 काय आहे, जर तुम्हाला 80+ स्कोर करायचं असेल. आता बाळांनो, पहिली गोष्ट म्हणजे काय, वेळ खूप कमी शिल्लक आहे. त्याच्यासाठी एक मी रूल काय बनवलाय, 50, 30 आणि 20 रूल. हा काय आहे तर 50% म्हणजे काय, आता आपले मॅथमॅटिक्सचे जेवढे चॅप्टर्स आहेत पार्ट 1 आणि पार्ट 2 याच्यातले 50% चॅप्टर्स असे तुम्हाला निवडायचे आहेत ज्याच्यामधून कोणताही क्वेश्चन जरी आला तरी तो 100% तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता असे चॅप्टर तर तुम्ही निवडूच शकता. आता उदाहरणार्थ पार्ट 1 जो आहे ना, तो खूप इझी लेवलचा आहे, त्यामुळे पार्ट 1 पासून स्टार्ट करू शकता. लॉजिक असेल, मॅट्रायसिस असेल, ठीक आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन थोडा डिफिकल्ट जातो परंतु होऊ शकतो. वेक्टर्स असेल, लाईन अँड प्लेन असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर जो आहे आपला डिफरन्शिएशन असेल, ठीक आहे, असे टोटल जेवढे मॅथ्सचे चॅप्टर्स आहेत त्याच्यापैकी 50% म्हणजे 50% चॅप्टर्स तुम्हाला चूज करायचे आहेत आणि ते पुढच्या 15 दिवसांमध्ये परफेक्ट करायचे आहेत. हे यासाठी सांगतोय कारण का जर ते 50% चॅप्टर्स कव्हर केलेत तर त्याच्यामधून अराउंड तुम्ही 50 मार्क्स हे हमखास सॉल्व्ह करू शकता. म्हणजे उदाहरणार्थ सांगतो, जर आपले मॅथ्सचे 50 क्वेश्चन्स आहेत त्या 50 पैकी 25 क्वेश्चन्स असे असणार आहेत जे तुम्ही 100% कॉन्फिडेंटली सॉल्व्ह करताय की मला ते येतच आहेत. आणि हे क्वेश्चन्स कुठून येणार आहेत, जे 50% सिलेबस मी आता तुम्हाला कव्हर करायला सांगतोय त्यामधून. ठीक आहे, आता 30% चॅप्टर्स काय असणार आहेत जे थोडे मीडियम डिफिकल्ट लेवलचे असणार आहेत, म्हणजे याच्यामधून तुम्हाला PYQ सॉल्व्ह करताना काही अडचणी येतात किंवा PYQ सॉल्व्ह होत नाहीत. मग असे चॅप्टर काय करू शकता आपण, 30% मध्ये करू शकतो. मग ते काय करूया आपण, सेकंड प्रायोरिटीला ठेवायचे. मग त्या चॅप्टर्समधून काय करायचं, आता मॅथमॅटिक्समध्ये असे चॅप्टर कोणते आहेत ते थोडे तुम्हाला डिफिकल्ट जातात, असे चॅप्टर्समध्ये काय करायचं, ॲटलिस्ट बेसिक करायचं. म्हणजे त्याच्यामधून काही जरी नाही झालं तरी ॲटलिस्ट बेसिक क्वेश्चन जरी आला तर तो डायरेक्ट तुम्ही फॉर्म्युला यूज करून तो सॉल्व्ह करू शकता. हे असणार आहे 30%. आणि 20% असणार आहेत ना, याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जे डिफिकल्ट वाटतात ना ते चॅप्टर्स ठेवायचे. आता उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना इनडेफिनेट इंटिग्रेशन असेल, मग हे चॅप्टर आपण शेवटची प्रायोरिटी ठेवायची. मग हे कधी करायचं, हे आपण एंडिंगच्या डेजमध्ये करायचे. आता तुमचे 80 मार्क्स कसे स्कोर होऊ शकतात, एक म्हणजे काय, जे तुम्ही 50% सिलेबस कव्हर करणार आहात त्याच्यामधून तुमचे अराउंड 25 क्वेश्चन्स हे हमखास बरोबर आलेच पाहिजेत असाच अभ्यास करायचा. आणि उरलेले जे 25 क्वेश्चन्स आहेत त्याच्यामधून आपण तुक्का ट्रिक्स असेल किंवा इतर काही वगैरे टेक्निक्स यूज करून, ठीक आहे, असे करून तुम्हाला उरलेले जे 20 किंवा 30 मार्क्स आहेत ते स्कोर करायचे. ही आहे 50, 30 आणि 20 रूल. 50 मध्ये तुम्हाला परफेक्टली येणारे क्वेश्चन्स म्हणजे चॅप्टर्स परफेक्ट करायचे आहेत, ठीक आहे, याच्या सगळे न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे आहेत. 30 मध्ये काय करायचे, सेकंड प्रायोरिटी द्यायची, बेसिक गोष्टी त्या चॅप्टरच्या कव्हर करायच्या. आणि 20 लिस्ट प्रायोरिटी द्यायची आहे आणि त्याच्यानंतर सॉल्व्ह करायचं आहे. मात्र मॅथ्ससाठी एक सांगतो, कुठलाही चॅप्टर स्किप करायचं नाही आहे. तुम्ही भलेही फिजिक्सचा एखादा चॅप्टर किंवा स्किप केला काही हरकत नाही, मॅथमॅटिक्सचा एकही चॅप्टर कोणी स्किप करायचं नाही. वेळ लागत असेल तर वेळ व्यवस्थित घ्या, PYQ सॉल्व्ह होत नसेल ट्राय करा, परंतु मॅथमॅटिक्सला स्किप करायचं नाही. हा होता पहिला रूल.
आता दुसरा म्हणजे काय, चॅप्टर तुम्हाला पुढच्या आता 15 दिवसामध्ये कसा कव्हर करायचा आहे. आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, चॅप्टर कव्हर करण्यासाठी बाळांनो पहिलं म्हणजे काय, तुमची थेअरी परफेक्ट पाहिजे, तुमच्या कन्सेप्ट व्यवस्थित पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय करा, एकतर मी पुन्हा एकदा सांगतो की गणित अंक यूट्यूब चॅनल आहे, त्यांनी लाईव्ह लेक्चर्स वगैरे स्टार्ट केलेत, ते प्रिफर करा. त्याच्यानंतर PYQ सॉल्व करा. एवढंच. मॅथमॅटिक्समध्ये चॅप्टर कव्हर करणं म्हणजे काय, तर तुमचे अंडरस्टँडिंग. आता विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम काय, तो वेक्टर्स चॅप्टर. आता वेक्टर हा इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. मग त्याची पहिल्यांदा थिअरी समजून घ्या. फक्त फॉर्म्युलेज पाठ करू नका, तर तो फॉर्म्युला कसा आला आहे, डेरिव्हेशन्स हे इम्पॉर्टंट आहेत, तेवढं करा. आणि त्याच्यानंतर फक्त PYQs करा, बाकी काही करू नका. आता सगळ्यात इम्पॉर्टंट असणारे तिसरी स्टेप बाळांनो, पुढच्या 15 दिवसामध्ये शक्य तेवढे मॅथमॅटिक्सचे जास्तीत जास्त MCQ सॉल्व करायचे. आता MCQ कुठले सॉल्व करायचे, तर पुढच्या 15 दिवसांमध्ये प्रत्येक चॅप्टरचे 2024 आणि 2023 या दोन्ही वर्षांचे जे PYQs आहेत ते परफेक्ट करायचे. म्हणजे त्याच्यातून कुठलाही क्वेश्चन जरी आला तरी तुम्हाला तो सॉल्व करता आला पाहिजे. ह्याला म्हणतात तुम्ही क्वेश्चन्स कसा परफेक्टली सॉल्व केला यानुसार. ठीक आहे. तर 15 दिवसांमध्ये प्रत्येक चॅप्टरचे 2024 आणि 2023चे PYQs परफेक्ट करायचे. जर तुमच्याकडे वेळ शिल्लक असेल तर 2022 आणि 2021 या दोन्ही वर्षांचे मग PYQs सॉल्व करा. मात्र लास्ट 2 इयर्सचे जे PYQs आहेत ना तेवढे परफेक्ट करा. PYQs ॲज इट इज रिपीट होणार नाही आहेत, परंतु कन्सेप्ट सेम राहणार आहेत, फक्त व्हॅल्यू चेंज होणार आहे. त्यामुळे PYQs मात्र तुम्हाला परफेक्ट करायचे. ही होती स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 4 म्हणजे काय, आता 15 दिवसांमध्ये ना बाळांनो शक्य तेवढ्या मॉक टेस्ट द्या. जेवढ्या मॉक टेस्ट शक्य असतील ना तेवढ्या मॉक टेस्ट द्या, कारण का त्या खूप गरजेच्या आहेत. मॅथमॅटिक्समध्ये सगळ्यात जास्त गरजेचं काय आहे, चॅप्टर वाईज टेस्ट नव्हे तर फुल लेंथ मॉक टेस्ट. कारण का, जोपर्यंत तुम्हाला त्या 90 मिनिटांमध्ये ते मॅथमॅटिक्सचे 50 क्वेश्चन्स कसे अटेम्प्ट करायचे आहेत, एखादा डिफिकल्ट क्वेश्चन आला तर त्याला कसं टॅकल करायचं आहे, जर लेंथी क्वेश्चन आला तर कसा टाईम वाचवायचा आणि पुढच्या क्वेश्चनवरती शिफ्ट व्हायचं आहे, या सगळ्या गोष्टी समजणार आहेत त्या फक्त मॉक टेस्टमुळे. त्यामुळे 15 दिवसांमध्ये जसा वेळ मिळेल त्यानुसार तुम्ही 3 hours लेंथी मॉक टेस्ट म्हणजे अटेम्प्ट करायचे आहेत. ठीक आहे. आता मॉक टेस्ट कुठे अटेम्प्ट करायचे आहेत, आमच्यासुद्धा मॉक टेस्टची आमची रजिस्ट्रेशन्स जे आहेत ना बाळांनो ते स्टार्ट आहेत. तर ज्या कुणाला फुल लेंथ मेगा मॉक टेस्ट सिरीज प्लस पर्सनल मेंटरशिपमध्ये एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. कारण का, आम्ही मॉक टेस्ट सोबत तुम्हाला बाळांनो पर्सनल मेंटरशिपसुद्धा देतोय. एकतर टोटल 20 फुल लेंथ मॉक टेस्ट आहेत ॲज लाईक ॲक्च्युअल CET एक्झाम. पूर्ण इंटरफेस आहे तो CET एक्झाम सारखाच आहे. त्याच्यानंतर पूर्ण क्वेश्चन पेपरची जी डिफिकल्टी आहे ती सुद्धा आम्ही CET लेवलचे ठेवले आहे. ऑल 2024चे जे पेपर्स आहेत ते सुद्धा इन्क्लूड केले आहेत. आता मॉक टेस्टमध्ये काय मिळतं, तर 20 फुल सिलेबस टेस्ट मिळतात, प्रत्येक क्वेश्चनचं डिटेल्डमध्ये सोल्युशन्स मिळतं, त्याच्यानंतर इन्स्टंटली रिझल्ट कळतो, टेस्ट तुम्ही केव्हाही अटेम्प्ट करू शकता. त्यानंतर टॉपर्सचे फॉर्म्युला शीट्स मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचं फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्सची फॉर्म्युला बुकसुद्धा मिळते, जेणेकरून ऐन मोमेंटला तुम्हाला रिव्हिजनला त्याचा खूप बेनिफिट होईल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मॉक टेस्टचा पार्ट काय आहे, तर तुम्हाला पर्सनल बाळांनो मेंटरशिपमध्ये मिळते. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनली गाईड केलं जातं, म्हणजे तुमचा स्कोर कसा इम्प्रूव्ह करायचा आहे, मॉक टेस्ट कसे ॲनालिसिस करायचं आहे, तुमचं डेली प्लॅनर कसा सेट करायचा आहे याच्यामध्ये. आणि तुमच्या प्रिपरेशनमध्ये काहीही डिफिकल्ट असेल तर तुम्ही डायरेक्टली तुमच्या पर्सनल मेंटरशिप बोलू शकता आणि तुमचे सगळे जे डाऊट्स आहेत ते क्लिअर करू शकता. त्याच्यामुळे ज्या मुलांना फुल लेंथ मेगा मॉक टेस्ट सिरीज प्लस पर्सनल मेंटरशिपमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिली आहे, नक्की जॉईन व्हा. तुमच्या एक प्रिपरेशनमध्ये बूस्ट करण्यासाठी आणि लास्ट डेजमध्ये तुमच्या प्रिपरेशनला एका व्यवस्थित स्कोरपर्यंत पोहोचवण्यासाठी ही टेस्ट सिरीज नक्की हेल्पफुल होईल. ठीक आहे. ही होती चौथी गोष्ट की तुम्हाला तुमचं जे मॅथ्सचा जो फुल लेंथ टेस्ट आहे ते अटेम्प्ट करायचे. ठीक आहे. आता 5th स्टेप काय आहे, तर मॅथमॅटिक्सचा जो पार्ट 1 आहे ना तो इम्पॉर्टंट आहे, तो स्किप करू नका. मॅथमॅटिक्स पार्ट 1चे जे चॅप्टर्स आहेत, लॉजिक, मॅट्रायसेस, ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स, वेक्टर, लाईन अँड प्लेन, इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत आणि याच्यामधून एवढे काही डिफिकल्ट क्वेश्चन्स येत नाहीत. त्यामुळे एकही चॅप्टर मॅथ्स 1चा जो आहे ना तो स्किप करायचा नाही. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आणि विद्यार्थ्यांना काय वाटतं, शॉर्ट ट्रिक्स आणि स्मार्ट स्ट्रॅटेजीज. शॉर्ट ट्रिक्स मॅथमॅटिक्सला का यूज करायचे आहेत, तर मॅथमॅटिक्स हा प्रत्येक क्वेश्चन सॉल्व करायचा म्हटला तर खूप टाईम कन्झ्युमिंग आहे. मग अशा वेळी बाळांनो तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स माहीत असणं गरजेचं आहे. आता शॉर्ट ट्रिक्स कुठून फॉलो करायचे आहेत, आता जर बघाल तर आता मला वाटतं गणित अंक सरांनी सुद्धा त्यांनी त्यांच्या चॅनलवरती जुगाड नावाची सिरीज स्टार्ट केली, त्याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक्स सांगितले आहेत. आय गेस दिनेश सरांनी सुद्धा त्यांच्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये सुद्धा त्या शॉर्ट ट्रिक्स सांगितले आहेत, त्यांना फॉलो करा. दुसरं, शॉर्ट ट्रिक्सबद्दल आणि तुक्का स्ट्रॅटेजीबद्दल मी लवकरच त्याचा पण व्हिडिओ एक तुमच्यासोबत रिलीज करेल, जेणेकरून त्या तुक्का स्ट्रॅटेजी तुम्ही आत्तापासून फॉलो करू शकाल. ठीक
ठीक आहे. त्याच्यानंतर आता इलिमिनेशन मेथड, ॲप्रॉक्सिमेशन या आता मी काय करेल, एक डेडिकेटेड व्हिडिओ येत्या 2 दिवसात या तुक्का स्ट्रॅटेजीबद्दल मी बनवतो, जेणेकरून त्याचा बेनिफिट आहे ना तुम्हाला आत्तापासून त्याची सवय होऊ शकेल. ठीक आहे. खरं तर आजचा जो व्हिडिओ आहे ना, आय होप तुम्हाला समज असेल. टोटल 6 स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगितलेत. पहिली जी आहे ना ती सगळ्यात महत्त्वाची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर स्मार्ट ट्रिक्स आणि ज्या तुक्का स्ट्रॅटेजी आहे याच्याबद्दल एक डेडिकेटेड व्हिडिओ येत्या 2 दिवसात बनवतो, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी मी क्लिअर करेन. ठीक आहे. आता येतो व्हिडिओच्या बोनस टिपबद्दल, जे सगळ्यात महत्त्वाची. एक सांगू का, सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट, कितीही आम्ही बोललो की 80+ इन मॅथ्स, 70% इन म्हणजे 100% इन मॅथ्स, तरीसुद्धा जोपर्यंत तुम्ही स्वतःहून शक्य तेवढी मॅथमॅटिक्सच्या PYQची MCQची प्रॅक्टिस करत नाही, तोपर्यंत या सगळ्या गोष्टी झिरो आहेत. ठीक आहे. तुम्हाला कुठलाही क्लासवाले किंवा तुमचे ट्युटर्स असतील किंवा तुम्हाला जे कोणी शिक्षक शिकवत आहेत किंवा कुठलाही यूट्यूबर्स लाईक मी सुद्धा येऊन या गोष्टी पॉसिबल नाही आहेत की तुम्ही डायरेक्टली 80+ मॅथ्समध्ये स्कोर करताय. गेल्या 2 वर्षांपासून डिफिकल्टी लेवल वाढली आहे. जर तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये 80च्या अराउंड जायचं असेल ना, प्रॅक्टिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. कुठलेही शॉर्टकट नाही आहे. मॅथमॅटिक्समध्ये जेवढे शक्य असेल तेवढे न्यूमरिकल्स सॉल्व करा. आणि न्यूमरिकल्स कुठले सॉल्व करायचं, जो चॅप्टर तुम्हाला डिफिकल्ट जातोय, ज्याच्यामधून तुम्हाला इश्यूज येत आहेत MCQ सॉल्विंगमध्ये, त्या चॅप्टरचे न्यूमरिकल्स पॉसिबल असेल तेवढे शक्य करा. कारण का मॅथमॅटिक्सला फक्त प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे, त्याशिवाय ऑप्शन बाळांनो नाही आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. ज्या कोणाला टेस्ट सिरीज प्लस मेंटरशिपमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, नक्की जॉईन व्हा. तुमच्या स्कोअरवरून तुम्हाला एका बेस्ट स्कोअरपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची असेल. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.